चाळीसगावातून मोठी बातमी. युरिया खतासोबत इतर खतांची सक्ती थांबवा, अन्यथा कृषी केंद्रे फोडू. रयत सेनेचा थेट इशारा. चाळीसगाव प्रतिनिधी. सध्या खरीप हंगामाची लगबग सुरू असतानाच चाळीसगाव शहर आणि तालुक्यातील शेतकऱ्यांची कृषी केंद्र चालकांकडून मोठी अडवणूक केली जात आहे. युरिया खत पाहिजे असल्यास इतर रासायनिक खते घेण्याची सक्ती केली जात असल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. या जाचक सक्तीच्या विरोधात रयत सेनेने थेट आक्रमक पाऊल उचलले असून पंचायत समितीचे कृषी अधिकारी गुणनियंत्रण धनंजय पाटील यांना कडक इशाऱ्याचे निवेदन दिले आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी युरियासोबत इतर खते देण्याची सक्ती करू नये असे स्पष्ट आदेश दिले आहेत. मात्र चाळीसगावचे कृषी केंद्र चालक या आदेशाला जुमानत नाहीत. शेतकरी रोख पैसे द्यायला तयार असतानाही खत उपलब्ध नसल्याचे सांगून त्यांना हेलपाटे मारायला लावले जात आहेत, तर दुकाने फोडून खत वाटप करणार. कृषी अधिकाऱ्यांनी तात्काळ केंद्र चालकांना सूचना देऊन ही सक्ती थांबवावी. जर शेतकऱ्यांची अडवणूक अशीच सुरू राहिली तर रयत सेना शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी केंद्रांची दुकाने आणि गोडाऊन फोडून शेतकऱ्यांना युरियाचे वाटप करेल. रयत सेना. या निवेदनाच्या प्रती आमदार मंगेशदादा चव्हाण आणि जिल्हा कृषी अधिकारी जळगाव यांनाही पाठवण्यात आल्या आहेत. निवेदकांचे नाव: रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, प्रदेश सचिव प्रमोद वाघ, जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील गायकवाड, संजय हिरेकर, शिवाजी गवळी, मुकुंद पवार, भरत नवले आणि रयत सेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते.